है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उधार दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान मान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उधार दो। है प्रचंड देवता नाट्यरसिक आणि गणरायाला विनम्र अभिवादन करून वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सविनय सादर करीत आहोत एकांकिका खारुताईचा ड्रामेटिक वीकेंड। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। पूर्व संकल्पना रवि मिश्रा, लेखन दिग्दर्शन संगीत संकेत विजय पांडे, नेपथ्य प्रकाश विनी डी पिसाळ। युद्ध ही तो वीर का वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सविनय सादर करीत आहोत एकांकिका जो लड़ सका है वो ही तो महान है। खारुताईचा ड्रामेटिक वीकेंड। झाली सगळी कामं झाली, भांडी घासली, कपडे धुतले, किचन पण साफ केले। पण तुम्ही कधी येणार? हा कपडे सुकलेत, घडी पण करून ठेवलेत, पण तुम्ही येणार कधी? 2 दिवस का? हा ठीक आहे, सावकाश होऊ द्या। ठेवू? नाही आला तरी चालेल। नीट सांगा तरी काय करायचं? आपल्या मालकीणबाई जे करतात ना तेच करायचे। आज आपला डाव। हो, सगळी व्यवस्था झाली, तुम्ही बसून घ्या, मी आलेच। अगं पण माझं सांगता येईल कशी कर वेलकम टू द होम ऑफ माय सुमडीतली किटी पार्टी। दिस इज ब्रँडी, माय मालक ड्रिंकिंग दिस एव्हरी डे। दिस ब्रँडी रिलॅक्स द ताण तणाव ऑफ बॉडी अँड मेंदू ऑल्सो। दारूच आहे ना? मग थांबलाय कशाला? चला की सुरू करूया। तयार तयार, सकाळपासूनच तयार आहे तू। वाद्य बघ, कच्चीच पिणार? मग लाव की कुकरला, घेऊ 2 शिट्ट्या। अरे कच्चा पक्का जो भी है तू डाल आधा लीटर। भाभी अर्धा दिवस पहिला कच्चीच मारू। व्हॉट वाइज टाक बघू। Cheers!
अगं आपण रोज पित नाही ना म्हणून त्रास होतोय. पुढच्या पेगला सगळं मस्त होईल. अगदी बरोबर. घ्या. परदेसी. हा तेच तुंगा. तू ऑर्डर लिहून घे. आणि हो लवकर आण. ए माधुरी, इतना खाना काहे मंगाई रे? खाली उबला चावल दाल और कल की रोटी सेक के ले लेती, फिर भी पेट भर जाता. अगे भाभी, कोरडी चपाती आणि गोडादाईच्या पलीकडे पण जग असतं. हा ए जरा का बाकी पार्टीला आले का हळदी कुंकवाला काय तरी वेगळं बोला. आणि माधुरी आता बरं लागतंय. 2 वाट्या दे अजून. वाट नाही, पेग म्हणायचं. पेग अभ्यास रे तू. लगेच तिसरा. जाऊ नको गं मंजिरी. ए हिला पण दे अर्धी वाटी. आणि इकडं. आणि मंजिरी नाव बदल आता. सिरियल बंद झाली ना तुझी. बरं झालं विषय काढला. आता आपण आपली नावा शिरेलीतल्या हिरोईनसारखी ठेवलं खरी, पण मालकीनी का ती इतकी आवडतात की 10 वेळा हक्का मारतात आणि 10 कामं सांगतात. अगं दुर्वे, सिरियली कुठे जास्त दिवस चालतात. मला तर ना त्या सिरियलच्या लेखकांचं भारी कौतुक वाटतं. त्या सुनेचा छळ दाखवण्यासाठी त्यांना स्वतःला किती त्रास सहन करावा लागतो. आणि नवीन सिरियल आली की जुनीला लोक आपोआप विसरतात. दुर्वा, तू टेन्शन नको घेऊस. तू दारू घे. ए तुम्हाला मी दारूची गंमत सांगू. सांग. आयुष्यात गंमतच हरवली आहे. एक घोट मार नि मग सांग. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात पोपट, वाघ आणि डुक्कर असे 3 मित्र होते. एकदा अचानक पोपट मरतो. काही दिवसांनी वाघ पण मरतो. आणखी काही दिवसांनी मित्र शोकाने डुक्कर पण तिथेच मरतो. हे सगळे जिथे मेले ना त्या ठिकाणी एक झाड उगवलं. ते झाड म्हणजे महुआचं झाड. हाँ, महुआ का पेड़. इसके बीज से कूट के तेल निकालते हैं. हा तेच. आणि या झाडाच्या फुलापासून माणसाने पहिली दारू बनवली. त्यामुळे जेव्हा जेव्हा माणूस दारू पितो ना तेव्हा सुरुवातीला तो पोपटासारखा बोलायला लागतो. मग त्याचा वाघ होतो. आणि मग डुक्कर. एकदा का त्याचा डुक्कर झाला की मग तो येड झाल्यासारखा गटारात लोळत राहतो. लय भारी गोष्ट सांगितलीस मंजिरी तू. अगं दिवसभर मड्याचा राहणारा माझा नवरा रात्रीचा लिंबू पंच मारतो आणि माझ्या जवळ यायला पोपटासारखा गुलू बोलतो. मी लावून ढकलला ना का त्याचा वाघ होतो. लय पंजे मारतो मला. वाघाचे चक्के पंजे संपले का त्याचा डुक्कर होतो. मग मला चिक्का समजतो आणि बारका उपार अगदी झोपेपर्यंत लोळत राहतो माझ्यावर. मी तुला गंमत म्हणून सांगायला गेली तर तू एखादीची गंमत दुसरीच्या दुःखाचं कारण सुद्धा बनू शकते मंजिरी. आता मी एक बोलू काय. दुर्वे, तू गप्पच बस, नाहीतर तुझा पण डुक्कर होईल. नको गे नको, डुक्कर नको. घर कामा करणाऱ्या मोलकरणी जरी असतात ना तरी बायकाच असत ना. बाईचो डुक्कर होता कामा नये. एकदा का बाईचो डुक्कर
पार्टीला आलो म्हणजे दारू पिऊन नाचायचं असतं. एक साथ उठेंगे और जाओ, बोलो अम्बे माता की जय 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 जय. भाभी मी लावते. मी बंद केलं ते. आवडलं नसत तर दुसरं लाव ना, बरं वाटतं. नाचू हलकं हलकं वाटतं. अगं ही म्हणाली होती आपल्या पार्टीत नाचायला पुरुष आणणार आहे म्हणून. मरद मरद नाचे के खाते, नाचे के खाते, मरद नचनिया. हा, आपल्या मालकीनबाईच्या पार्टीत येतो ना सलमान खान सारखं कपडे काढून नाचतो ना, तसला वाला पुरुष. पर उस पे तो ई नोटों का बंडल उड़ाना पड़े है. उसका खर्चा कौन करेगा? खर्चा वर्चा कुछ नहीं भाभी, ये तो फोकट में लाने वाली थी. इसकी मैया को तो भगवती माँ ले जाए. ससुरी कहाँ तक पहचान है तेरी? भाभी पहचान विचान काही नाहीये ग. मी आणणार होती त्या चिकण्याला. शर्माचा ड्रायव्हर पांडुरंग. ये माझी बाय कसला दिसतो गे तू. येतोय काय तो? मी त्याला विचारणार होती पण काय बोलतेस तू? जाऊन सरळ विचारायचं ना त्याला. ए पांडुरंग येतोस का लुंगी न घालता लुंगी डान्स करायला? काही के कसं वाटेल ते आपापसात ठीक आहे ग कल्याणी, पण आता मूड खराब झाला त्याचं काय? ए मंजिरी तोरा मुडवा काहे खराब हुआ रे? मी सांगताय ना, सांगताय मी. 4 वर्ष झाली ही चौघं खाट्यावर एकटाच झोपून असतो. लखव मारलंय ना त्याका, विचारो काय करू शकत नाही. रडू नको गे मंजिरी, इतका काय वाईट वाटून घेतस? मका काय तसा बोलूचा नव्हता गे. पार्टी करू की लाव ना आपण, म्हणून थोडी भंकस केली. 2 वाट घे आणि माफ कर बघू मका. नाही तर तुका माहिती हा दुर्वा कशी रडतलय. थांब मी सुरू करते. तू नको रडूस, त्यापेक्षा मी थांबते. ए बायांनो, पार्टीचा कर्कट करू नका. मारी त्या शर्माच्या पांडुरंगाचं बघा काय ते. हा ना, झालंय ना एकदा.
त्याचा इशय काढल्यापासनं मला तो इथं समोर उभा दिसायला लागलाय. त्याची बॉडी लय भारी, त्याच केस लय भारी, चमायला त्याच सगळंच लय भारी. कल्याणी एक नंबर. काय भारी आयडिया दिलीस का तू. म्हणजे शर्माचा पांडुरंग इथं नसला म्हणून काय झालं, आपण तसले 56 पुरुष इथे आणू शकतो. अरे 56 का है, भीड़ हो जाएगी. 5 काफी है. ठीक आहे, 5 काय आणि 1 काय, विचार करायला काय जाते. म्हणजे असं समजा की आपल्याला हवा असलेला पुरुष आता या क्षणाला इथे आलाय. कल्याणी मी बघते. ए बाबी, माझा भाऊ आला होता, माझा नवरा तो कोणाला मग आता इथं कोण आला होता चपटी घेऊन. कल्याणी, मी आपल्याला हवा असलेला पुरुष इथं आलाय असं समजायला सांगितलं होतं, नवरा नाही. कल्याणी, नवरा आणि पुरुषामध्ये तांत्रिक फरक असता गे. नवरा वेगळं, मी पुरुष वेगळं. हा, आता फक्त आपल्याला हव्या असलेल्या पुरुषाचा विचार करा. Bonita!
कशी पाहिजे? हे असं मटणाचं दुकान. पोटावर अर्धा एखाद्या नाटकटाई. मोठी पिळदार मिशी. नको, मिशी नको, टोचे. हे असे झुपकेदार केस. ही अशी भुरभुरीत दाढी. अगं मिशीशिवाय दाढी कसं दिसेल ते? त्याचं बोलणं धारदार हवं. आपल्यावर लई प्रेम करणारं पाहिजे. जबाबदारीची जाणीव हवी. जबाबदारीची जाणीव. वो सब छोड़ दो. ये सब तो दिखावा है, ढकोसला है. मर्द तो ऐसा होना चाहिए जो हमका छाती ठोक के कह दे कि ए कुसुम, उठा दे अपना घूंघट. किसी के सामने तो का चेहरा छुपावे का जरूरत ना. अब अरे चांद सा मुखड़ा है तेरा. ससुराल देखने केवढं तुमच्या मागण्या. एका पुरुषाकडून एवढ्या अपेक्षा. नाहीतर काय, पुरुष पण करतात ना बायकांकडून अपेक्षा. पण तुमचं असं सगळं ऐकलं ना, जर एखादा पुरुष घाबरेल बिचारा. लाज वाटेल त्याला स्वतःची. तू जा जा. जन्म फक्त घर काम करण्यासाठीच झाला. माझी कामवाली मैत्रीण काय म्हणाली लक्षात आहे ना? आमचा जन्म फक्त घरकाम करण्यासाठी झाला नाहीये. त्यालाच कशाला, फक्त त्यालाच कशाला. खरं म्हणजे असं कुणालाच नाही वाटलं पाहिजे. नॉट एव्हरीबडी. लेडीज इज रिस्पेक्टफुल वुमन. लेडीज इज दिवस रात्र स्टँड बिहाइंड द पुरुष. ओनली वन पुरुष एका वेळेला. पण एनी काइंड ऑफ पुरुष. पोपट टाइप ऑफ पुरुष, वाघोबा टाइप ऑफ पुरुष आणि जास्त करून डुक्कर टाइप ऑफ पुरुष.
एक कल्याणी, तुझी ती शिवी काय ग? बाडकाव. That Bhadkav Mahishasur is also dead by ladies. म्हणजे आपल्या एव्हरीबडीला समजायला पाहिजे की कामवाली बाई इज ऑल्सो लेडीज अँड ऑल्सो माधुरी माता की आपलं काम तसं काही सोपं काम नाहीये. एवढी कामं करतो आपण, रोजची 6 घरं, त्या हिशोबाने रोजची 150 भांडी घासतो आपण, 8-10 बदल्या कपडे धुतो आपण, 2-3 हजार फूट लादीवर झाडू मारतो आपण, आणि तेवढीच लादी पुसतो मी. जेवणाचं तर वेगळंच, रोजच्या 60-70 चपात्या लाटतो आपण, 60-70 भाभी. म्हणजे एवढी ताकद असते आपल्यात. मग माधुरी, एक डझन आज दाबायचं नाही, कारण परत कवाचा मोका मिळेल मनातलं बोलायला काय माहित. पण आज शेवटचा, क्या? उद्यापासून पुन्हा जायचंय ना आपल्याला. कुठं? शक्ती प्रदर्शन करायला. कोणीतरी आलंय. माझं नाव र कल्याणी, बघ. घाबरू नकोस, जेव तिकडे. तोच असा ना जो मगाशी दिसला होतो. आता माझं कपडे बांधून इलो. मला बी असंच दिसलं होता. हसतो अरे सासुरी, याही सुरत बा. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? कोणीतरी पहिल्यांदा आपल्यासाठी जेवण घेऊन आले. नमस्कार करा त्याला. बोलो खानेवाले की जय. तू बस बस बस. हा खरा आहे. असली मरण हो तो पद नाही, पण कल्पनेतला पुरुष तर नाही ना. तुझं लग्न झालंय म्हणजे हा वर्जिन आहे. हा चालेल, हा चालेल. आम्हाला ना आमच्या पार्टीत नाचायला पुरुष हवाय. तू नाचणार. इतनी शक्ति हमें देना, मन का विश्वास कमजोर होना.
ये नाही ते ये बस. अरे काय नाही करत आता, झालं समजा झालं. अरे ये ना बस नाही ते बस. अरे असं वाईट वाटून घ्यायचं नसतं रे. तू नाही समजून गेला तर कोण गेलं? आपण समजा एकच आहोत ना, समजा काम करत. एक तू जेवलास? मैत्रिणींनो, मी ऐकलं या हिरोला आपल्या सोबत जेवायला बसवणार आहे. कोणाला काही प्रॉब्लेम? तुझं काय? नुसता जेवण नाही, या मर्दाच्या बछड्याला दारू पण दे. अरे ब्रँडी आहे. कोणत्या ब्रँडची ब्रँडी माधुरी? गोलकोंडा. गोलकोंडा. पकड गावायच. थांब, मी तुला निबंध सांगते. ऑफिसर लोकांसाठी वेगळी दारू असते, डायरेक्टर लोकांसाठी वेगळी दारू असते, लेखकांसाठी नाही नाही नाही, लेखकांसाठी स्पेशल काय नाही. ते बिचारे जे मिळेल ती पितात. पण कामगारांसाठी दारू असते. कामगार कोंडा तू पी. गपचूप पी. हॅलो, हा साहेब, मस्त चालले पार्टी. संपेल आता? हो हो, सगळं व्यवस्थित लावून ठेवते. नो वरीज. ठेव. साहेब होते आमचे, त्यांनीच मला पैसे आणि परमिशन दिली पार्टी करायला. खूप खुश असतात माझ्यावर ते. चांगले बिचारे. मी पण त्यांना खुश ठेवते ना. डोंट टेक एवढं सिरियसली. शक्ती प्रदर्शन. शेवटचा ग्लास बाकी ना आपला, घेऊन टाकू. अगं एन्जॉय. छातीचा दगड केलाय ना आपण, मग डोक्याची माती आणि शरीराचा चिखल करायला कशाला घाबरायचं? काही बदललं नाहीये. No the change of ladies of Kamali by life. पोपटच राहणार, वाघ वाघच राहणार, डुक्कर डुक्करच राहणार आणि बाई बाईच राहणार. हाँ रे ससुरी, हमार तकलीफ ये मर्दों को कबाऊ न समझे. नुसती घर काम करा नि मरा, आणि एखादही हिम्मत नाहीये हे बदलण्याची. एक मिनिट, टेन्शन घेऊ नका. समजा व्यवस्थित होणार. आज या ठिकाणी आपल्या इथं समजा पुरुषांचा मोर्चा आलाय. त्यो एक गोट मारेल, ही बदलेल. समज बदलशील ना? अरे प्रयत्न तरी कर. तू वर चढ, वर चढ, वर नको. बस बस. ज्या दिवशी पुरुषाला बाईच्या कामाची किंमत कळेल ना, बाई पुरुषाकडे नजर वर चालू अभिमानाने
बघू शकेल. यज्ञ दिवस नाही आजचा दिवस. कळलं? Cheers! होने वाले हो घर घर खुश